महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत नवनवे खुलासे संपण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे पूजा खेडकर यांचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वादात आहे, दुसरीकडे त्यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्रही वादात आहे। मात्र अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन सनदी सेवेत प्रवेश करणाऱ्या उमेदवारांची यादीही मोठी आहे। महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण हे फक्त हिमनगाचं टोक आहे का, अशी शंका या सगळ्या प्रकरणातून आता येऊ लागली आहे। पाहूया या संदर्भातला NDTV मराठीचा स्पेशल रिपोर्ट। देशात 319 आणि महाराष्ट्रात 44 ही संख्या आहे अपंग सनदी अधिकाऱ्यांची। 2015 ते 2023 या कालावधीत UPSCची परीक्षा पास करून IAS किंवा IRS अधिकारी झालेल्यांची यादी आम्ही काढली आणि त्यातूनच हे आकडे समोर आले। आता तुम्ही म्हणाल, हे आकडे आत्ता कशाला सांगताय? हे आकडे आम्ही आत्ता समोर आणण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातलं पूजा खेडकर प्रकरण। 2023च्या UPSCच्या निकालानुसार पूजा खेडकर या IAS अधिकारी म्हणून निवडल्या गेल्या। पूजा खेडकर यांची निवड झाली अपंग श्रेणीतून आणि आता त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरच संशय व्यक्त केला जातोय। ये जो टेक्निकल चीज़ें हैं तो आप मुझे पूछ रहे हैं, उन्होंने इसीलिए एक एक्सपर्ट कमेटी इस्टेब्लिश की है और जो भी इसके टेक्निकल डिटेल्स है और जो भी मेरा सबमिशन है, आई विल डेफिनेटली गिव दैट। मैंने आपको कल भी यही बोला था, मैं आज भी आपको यही बोल रही हूँ कि लेट द एक्सपर्ट कमेटी डिसाइड, लेट द एक्सपर्ट्स डिसाइड। ऑब्वियसली आई एम नो वन टू से, यू आर नो वन टू से, कॉमन पब्लिक इज नो वन टू से। द एक्सपर्ट्स इन दैट स्पेसिफिक फील्ड, द एक्सपर्ट्स ऑफ गवर्नमेंट, they will decide. I am very sure that whatever is the truth, whatever it is, it will come in front of the court. UPSCची परीक्षा आणि अपंगत्व याचा नेमका काय संबंध आहे तेही बघा। UPSC IAS, IPS, IFS, IRS आणि अन्य प्रवर्गातील अधिकाऱ्यांची निवड करते। यासाठी UPSC वर्षातून एकदा देशपातळीवर परीक्षा घेते। या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार उमेदवारांना सेवा दिल्या जातात। अपंग विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे। अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना वाढीव वेळ, मोठा फॉन्ट असलेली प्रश्नपत्रिका, मदतनीस अशा सुविधा पुरवल्या जातात। अपंग श्रेणीतून निवडून आलेले उमेदवार IAS आणि IRS या सेवांसाठी निवडले जातात। 40% अधिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांना या श्रेणीचा लाभ मिळतो। सध्या रिक्त असलेल्या एकूण 796 पदांपैकी 24 पदं ही शारीरिकदृष्ट्या अपंग म्हणजेच पर्सन्स विथ डिसेबिलिटी या श्रेणीसाठी राखीव आहेत। अपंग श्रेणी 4 गटांमध्ये विभागली गेली आहे। लोकोमोटर डिसेबिलिटी आणि सेरेब्रल पाल्सी यांच्यासाठी 8 जागा, अंध किंवा कमी दृष्टी 3 जागा, श्रवण दोष 9 जागा, एकाधिक अपंग 4 जागा। पूजा खेडकर यांनी UPSCची परीक्षा देताना 2 वेळा 2 वेगवेगळ्या अपंग श्रेणींमधून अर्ज केल्याचाही आरोप केला जातोय। अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा UPSCच्या परीक्षेच्या वेळेला उपयोग होऊ शकतो। तुम्हाला वेळ वाढवून मिळतो, मदतीला लिहिण्यासाठी मदतनीस मिळू शकतो। प्रत्यक्ष निवडीच्या वेळेला तुमची जी रँकिंग आलेली आहे ती रँकिंग UPSCच्या वेळेला अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यावर आधारित अगदी IAS सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। पूजा खेडकरला सुद्धा तिचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे सिद्ध करायला सांगितलं गेलं होतं, कारण तसा नियम आहे। एम्सनी 6 वेळेला पूजाला बोलवलं, परंतु पूजा या एम्सच्या चाचणीला सामोरे गेलीच नाही। उलट तिने एका खाजगी संस्थेचं प्रमाणपत्र UPSCला सादर केलं आणि आश्चर्यकारक आहे की ते प्रमाणपत्र UPSCनं स्वीकारलं सुद्धा। अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे फक्त सरकारी रुग्णालयांमधूनच दिलं जातं। सरकारी रुग्णालयात अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर रांग लावून उभ्या असलेल्या एखाद्या गरीब, गरजू आणि अपंग व्यक्तीला विचाराल तर हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय दिव्य पार करावी लागतात याची यादीच समोर येईल। एखादी व्यक्ती अपंग आहे की नाही आणि तिचं अपंगत्व किती टक्के आहे हे फक्त आणि फक्त सरकारी डॉक्टरच ठरवू शकतात आणि आपल्या व्यवस्थेमध्ये याचा गैरफायदा घेतला जात नसेल अशी भाबडी आशा न बाळगलेलीच बरी। पूजा खेडकरच्या प्रकरणामुळे आता प्रत्येक अपंग श्रेणीतल्या अधिकाऱ्यांकडे संशयानं पाहिलं जात असेल तर तेही चूकच आहे। पण पूजा खेडकर हे प्रकरण हिमनगाचं टोक ठरू नये, तो फक्त अपवाद ठरावा इतकीच अपेक्षा आपण सध्या करू शकतो। राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।